मला जर विचारलं ना तुला काय पाहिजे आहे, तर मी मनमोकळेपणाने सांगून देईन. फक्त कोणी विचारणार पाहिजे की तुला काय पाहिजे आहे, तर मी सांगून देईन. मला 1-2 दिवस माझ्या किचनपासनं, मला घरातल्या कामांपासनं पूर्ण 2-3 दिवस मला सुट्टी पाहिजे. हे जर कोणी देऊ शकलं तर ठीक आहे, मी राजी होईल. पण चला आता आले आहे ऑफिसमधनं, त्यानंतर घरातली थोडी कामं करायला घेतली. आज ऑफिसमधनं येऊन खूप फास्ट स्पीडने चेन्नई एक्सप्रेसच्या स्पीडने काम केलेलं आहे. तर आले, पहिले डबे वगैरे काढून घेतले. आज एक जणाचा डब्बा वापस आला होता, ते बाहेरनं जेवून आले होते. तर तो डबा वगैरे काढून घेतला. इथे किचनवर बघू शकता तुम्ही माझ्या नावाचा किती भांडे माझी वाट बघत होते. तर ते भांडेकुंडे पहिले तर लावून घेतले, थोडे होते ते बाकी सगळे घासून व्यवस्थित टाकून दिले. बेसिंगमधली जी घाण असते ती काढून घेतली, कारण की तिथं चिलटं होतात. त्यानंतर दुसरे कामं करायला घेतले, की पहिले घर झाडून घेतलं. आज घरं पुसायचे होते. पांढऱ्या फरशीचा एक जास्त खूप प्रॉब्लेम असतो आणि मलाही खूप कंटाळा येतो. केस जराशी पडले डोक्याची की लगेच दिसायला लागून जातात. थोडीशीसुद्धा घाण पडली की लगेच दिसायला लागून जातात. आणि आपल्या बायकांना अशी बिमारी, थोडीशीसुद्धा घाण घरामध्ये कोणालाही आवडत नसेल आणि पांढऱ्या फरशीवर तर इतकी घाण असते. मी तर म्हणते ज्यावेळेस माझं स्वतःचं घर होईल ना, त्यावेळेस मी अजिबात पांढरी फरशी बसवणार नाही. कारण की खूप जास्त आणि ते बघितल्यावरसुद्धा आपल्याला नको वाटतं की ही घाण एवढी, त्यापेक्षा पुसून घेतलेलं बरं पडतं. तर मग सेम मी पण तसंच केलं, सगळं पुसून पासून घेतलं घरं वगैरे. त्यानंतर चहाची वेळ झाली तर स्वच्छ तोंड हातपाय वगैरे धुवून घेतले. आल्या आल्या कामाला भिडले होते मी. त्यानंतर इथं दूध वगैरे तापायला ठेवलं विशालला आणि मला. छानपैकी कडक अशी चहा बनवली होती मी. त्यानंतर इथं संध्याकाळचं जेवणाची पण तयारी आहेच, पण शांततेत एक ग्लास भरून पाणी पिऊन घेतलं, कारण की पाणी पण आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे आणि एवढ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये तर आपल्या शरीराची काळजी आपणच घेणार. तर चला, इथं चहा वगैरे झाली आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.